आरटीई अंतर्गत बॉम्बे प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूल मुलुंड पूर्व येथे प्रवेश निश्चित झालेल्या विद्यार्थ्यांना अद्याप प्रत्यक्ष प्रवेश दिला जात नसल्याचा आरोप संबंधित पालकांनी केला। या प्रकरणी पालकांनी शिक्षण विभाग आणि बाल हक्क आयोगाकडे अधिकृत तक्रार देखील दाखल केली आहे। पालकांच्या म्हणण्यानुसार एप्रिल 2026 पासून शाळा प्रशासनाकडून वारंवार वेगवेगळी कारणे देत प्रवेश लांबवण्यात आलाय। शाळेकडून 15 जून रोजी या प्रवेश देतो, आरटीई मधून प्रवेश देणार नाही, नर्सरी वर्ग बंद आहेत, नर्सरी दुसऱ्या संस्थेकडे चालवण्यास दिली आहे, तसंच मुलुंड पश्चिम येथील मराठी विद्या मंदिर शाळेत प्रवेश घ्या अशा परस्पर विरोधी भूमिका घेण्यात आल्याचा आरोप पालकांनी केलाय। 15 जून रोजी शाळेनं दिलेल्या तारखेनुसार पालक सर्व कागदपत्रांसह शाळेत गेले असता प्रवेश नाकारण्यात आला। दरम्यान इतर विद्यार्थ्यांचे वर्ग सुरू होऊन 15 दिवसांपेक्षा अधिक कालावधी उलटला असताना देखील संबंधित मुलांना प्रवेश न मिळाल्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचं पालकांचं म्हणणं आहे। या संदर्भात 29 जून 2026 रोजी पालकांनी उत्तर विभाग चेंबूर येथील शिक्षणाधिकारी मुस्ताक शेख यांची भेट घेऊन संपूर्ण प्रकरण मांडलं। त्याचबरोबर उपसंचालक शिक्षण विभागाचे कांबळे यांचीही भेट घेऊन संपूर्ण परिस्थितीची माहिती देण्यात आली। पालकांच्या म्हणण्यानुसार उपसंचालकांनी या प्रकरणाची गुरुवारी सुनावणी घेण्यात येईल असं आश्वासन दिलंय। प्रवेश द्यावा, अन्यथा नियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा दिल्याचं पालकांनी म्हटलंय। नमस्कार मित्रांनो, मी नरेश मोरे। आज मी मुलुंड पूर्व येथून आलो आहे। बॉम्बे प्रेसिडेन्सी हायस्कूल या शाळेमध्ये आमचं आरटीईमध्ये ॲडमिशन झालेलं आहे। आज त्यासाठी आम्ही शिक्षण निरीक्षक श्री मुस्ताक शेख सर यांना भेटायला आलो। मुस्ताक शेख सरांनी आम्हाला सांगितलं श्री कंटे सर यांच्याकडून आम्हाला अहवाल प्राप्त झाला आहे। आज मी शाळेवरती कारवाई करत आहे असं एक पत्र काढतो आहे। त्याचप्रमाणे सरांनी आमच्यासमोर त्या शशांक म्हात्रे सर यांना फोनसुद्धा लावला होता। त्यांनी स्पष्ट भाषेत सरांना मुस्ताक शेख सरांना सांगितलं की आम्ही ॲडमिशन देणार नाही आणि आता त्याच्यावरती पुढील सुनावणी शेख साहेब करत आहेत। आज पत्र काढून आमच्या हातामध्ये देणार आहेत आणि आम्ही सर्व आता मुंबईला चर्नी रोड येथे उपसंचालक साहेब यांना भेटायला चाललो आहे। शिक्षण उपसंचालक यांना आम्ही भेटायला चाललो आहे। म्हणून धन्यवाद। आम्ही शेख साहेबांना मानतो की आम्हाला त्यांनी प्रतिसाद दिला। आम्ही आता पुढची कारवाई काय करतात आम्ही वाट पाहतोय। जय हिंद, जय महाराष्ट्र। जागृत महाराष्ट्र न्यूज, ठाणे।